देवळाली गावात झालेल्या गोळीबारातील आरोपीला उपनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन धडाकेबाज कारवाई केली आहे। देवळाली गाव इथल्या गांधीधाम भागात बुधवारी मध्यरात्री जुन्या वादातून आणि परिसरात आपलेच वर्चस्व दाखवण्याच्या वादातून एका तरुणावर गावठी कट्ट्यातून थेट गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती। उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील देवळाली गावात रात्री गुरुवारी 3 वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली। गोळीबाराच्या घटनेने परिसरात भीतीयुक्त वातावरण निर्माण झालं होतं। उपनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। उपनगर पोलिसांनी गोळीबाराच्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शोध पथकानं मुख्य आरोपीला शिर्डीतून फिल्मी स्टाईलनं बेड्या ठोकल्या। त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केलाय। ऋतिक राजेंद्र पारचे हा तरुण मजुरी करून आपलं पोट भरतो। बुधवारी रात्री जुन्या वादाची कुरापत काढून संशयितांनी ऋतिकला गाठलं। या भागात आमचीच भाईगिरी चालेल असं म्हणत संशयितांनी ऋतिकच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच दिशेने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला। यामुळे परिसरात खळबळ उडाली। सुदैवानं ऋतिक या हल्ल्यातून बचावलाय। या घटनेनंतर ऋतिकने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित राहुल निकम, किशोर उर्फ किशा निकम आणि त्याच्या अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आणि त्यांचं पथक तत्काळ संशयितांच्या मागावर रवाना झालं। संशयित आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यात पटाईत असल्यानं त्यांनी पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली। आरोपींचा माग काढत पोलीस पथक पोलीस पोहोचण्यापूर्वीच चतुर आरोपी तिथून पुणे आणि अहिल्यानगर इथं पोहोचण्या अगोदरच पसार झाले होते। पोलिसांना मुख्य संशयित आरोपी किशोर सुरेश निकम उर्फ किशा हा शिर्डी परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पथकानं शिर्डीत वेढा टाकून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या किशोरच्या मुसक्या आवळल्यात। त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केलाय। अधिक तपास प्रवीण सांगळे हे करीत आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, विनोद लखन, संदीप पवार, जयंत शिंदे, गौरव गवळी, सुनील गायकवाड, अनिल शिंदे, सूरज गवळी, संदेश रगतवान, पंकज करपे, प्रशांत देवरे, सतीश मडवई, प्रवीण सांगळे, गोसावी आदींनी केली। उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 3 जून 2026 रोजी मध्यरात्री 12:30 वाजेच्या सुमारास गांधीधाम देवळाली गाव परिसरामध्ये फिर्यादी ऋतिक पारचे यास पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे किशोर निकम आणि राहुल निकम यांनी जुन्या भांडणाच्या वादावरनं त्याला धमकी देऊन त्याच्या दिशेने त्याला जीवे ठार मारण्याच्या दिशेने त्याच्यावर त्यांच्याकडील गावठी कट्ट्याने फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता। त्याबाबत उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा 341/2026 BNS कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्हा घडल्यानंतर सदर आरोपितांचा शोध घेण्यासाठी आमच्या पोलीस स्टेशनचे DB पथक हे आरोपितांच्या मागावर होते। सदर आरोपितांना पकडण्यासाठी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, तसेच DCP श्री किशोर काळे सर, तसेच ACP संगीता निकम मॅडम यांनी आम्हाला त्याबाबत आदेशित केलेले होते। यावरून आमच्या DB पथकाने सदर आरोपितांचा पुणे तसेच अहिल्यानगर भागामध्ये कंटिन्यू शोध घेतला असता सदरचा जो मुख्य आरोपी होता कृष्णा निकम, तो आज सकाळी पहाटे शिर्डी परिसरातून मिळून आला। त्याच्याकडे त्याने ज्या वेपनमधनं फायर केलं होतं ते सुद्धा आम्हाला त्याच्या ताब्यातून मिळालेले आहे। सदर आरोपीस आम्ही अटक केलेली आहे। सर, नेमकं कारण काय होतं एवढे त्या दोघांचं फिर्यादी आणि जे आरोपी आहेत त्यांचा जुना भांडणाचा वाद होता, किरकोळ भांडणं होत राहायचे त्यांचे, त्यावरून सदरची घटना घडलेली होती। या आरोपीवर काही गुन्हे का रेकॉर्डवरच आहे का? हो, सदर आरोपीवर उपनगर पोलीस स्टेशन येथे 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।